सावरगाव घुले येथे अत्यंत सुंदर असा समारंभ येथे संपन्न होतो आहे आणि आपल्या या विभागातलं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, एक आदरणीय व्यक्तिमत्व, माननीय आदरणीय श्री लाडोजी सतुजी घुले पाटील यांचा अभिष्ट चिंतनाचा हा सोहळा संपन्न होतोय। आपण शेतकरी मंडळी, शेतकरी मेळावा सुद्धा या निमित्तानं आयोजित केला गेला। खरं म्हणजे सावरगाव घुल्यातला एक सुंदर कार्यक्रम म्हणून कायम नोंद या कार्यक्रमाची राहील आणि या कार्यक्रमासाठी खासदार सुप्रियाताई यांनी प्रवास किती पहाटे सुरू केलाय तुम्हाला माहित नाही। म्हणजे मुंबईवरून आल्या, त्या धावपळ करत आल्या। आम्हाला वाटलं 10 वाजता पोहोचतील, 9 वाजता संगमनेरला। फार अडचण चंद्रकांतची होऊ नये का संयोजकांची होऊ नये म्हणून आम्ही थोडा टाइमपास केला आणि इथे येऊन पुन्हा 40 गावाला जायचंय, परत संभाजीनगरला जाऊन त्यांना विमान पकडायचं। ह्या सगळ्या धावपळीमध्ये कार्यक्रम मात्र नियोजन सुंदर केलं, याच्याकरता कौतुक करतो। मिरवणूक तर एकदम जोरदार झाली मिरवणूक जोरदार झाली। बऱ्याच काळानंतर हा कार्यक्रम आपण पाहतोय, असा सुंदर कार्यक्रम आपण पाहतोय। ताईंना मी सांगेल की पठार भाग हा आमचा सह्याद्रीच्या रांगांमधला आहे। अशा भागाची तुम्हाला सुद्धा ओळख आहे, कारण तुमचे बेल्हा नाही आपला मुळशी, खडकवासला हा सगळा जो आहे, म्हणजे एक मतदारसंघ 3 तालुके, रस्ते अंतर्गत नाहीत। अशा अवस्थेत बाहेरून जायचं, परत आत जायचं, असं करावं लागतं। ताईंचा मतदारसंघ, ताईंनी सुंदर सांभाळलेला मतदारसंघ येतो डोंगर भागाचा, तसा हा परिसर आहे। पण त्याच्यापेक्षा एक थोडा फरक इथं आहे। हा जसा सह्याद्रीच्या रांगांमध्ये आहे तसा रेन शॅडो मध्ये, पर्जन्य छायेच्या भागामध्ये पाऊस कमी असतो इथं। आता दिवाळीच्या काळात आलं तर हिरवगार दिसतं, काश्मीर वाटतं आपल्याला। काश्मीरपेक्षा कमी नसतं, परंतु तोच उन्हाळा मात्र कठीण असतो। अशा ठिकाणी आपण हा कार्यक्रम आज करतो आहे। नावांमध्ये जात नाही, सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि अशा ह्या परिसरामध्ये काम करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की इथे एका बाजूला डोंगर भाग आहे, पाण्याचा टंचाई आहे, दुष्काळाचं अनेक वेळा तोंड द्यावं लागतंय, पण माणसं मात्र मनापासून काम करणारे नितळ मनाची माणसं। जसं खडकातून पाणी नितळ येतं तसं इथली माणसं नितळ आहे। आपसात थोडं भांडत असतील तू म्हटलं, पण ते जुना काळ काही तरी सांगितलं। खूप मनानं अंत चांगले कष्टाळू। आणि यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की सगळ्यात जास्त शिक्षक आपल्या बाळेश्वर विद्यालयामुळं सावरगाव सारोळे पठारच्या इथले माणसं शिकली खूप आणि सगळ्या जगात गेली आणि सगळ्यात जास्त आदर्श शिक्षकांचे पुरस्कार घेणारे या विभागातली अनेक आहेत। गुरुजी म्हणतो त्यांना। खरं सांगतो, या विभागात दरवर्षी नाव येणारच। कधी घुलेंचं नाव येणार, कधी फटांगरेंचं नाव येणार, कधी पोखरकरांचं येणार। हे वैशिष्ट्य या भागाचं आहे। शिक्षण त्यांनी घेतलं, अत्यंत सुशिक्षित अशा प्रकारचं हा भाग आहे आणि ह्या भागामध्ये काम करत असताना जी काही माणसं समाजधुरीण म्हणून काम केलं, ज्यांनी समाजाला बरोबर ठेवण्याचा प्रयत्न केला, अशी जी पिढी आहे आणि त्यामध्ये नाव घेतलं जातं ते लाडोजी पाटलांचं। त्याला लाड पाटीलच म्हणायचे, खरं म्हणजे लाडोजीचं लाड पाटील झालं का त्यांनी इथे चंद्रकांत हा भाषणाकरता फार सुंदर आहे। म्हणजे भाषण त्याचं ऐकत राहावं असं भाषण असतं।
आणि सगळ्यांनी सांगितलं चंद्रकांतचे वडील मी तसं नाही म्हणा, लाड पाटलांचे वडील चंद्रकांत, नितीनचे वडील लाड पाटील, म्हणजे लाड पाटलांचे चिरंजीव चंद्रकांत आणि नितीन. लाड पाटील हे म्हणून आज तुझे वडील नाही, त्यांचं खरं महत्व आज आहे, त्यांचं व्यक्तिमत्वाचं महत्व आहे. आणि बरोबर त्यांचं त्यावेळेस खरं आहे उदाहरण सांगितलं की त्यावेळेस तरुण होते. लक्ष्मण भाऊ घुले, रेवजी नाना हे सगळे आदरणीय व्यक्तिमत्व आमच्याकरता गेली. दोघंही ते तीर्थरू दादांकडे गेले, भाऊसाहेबांकडे गेले आणि सांगितलं का हा तरुण आहे पोलीस पाटील करा. दादांचं असं असायचं का ते म्हणजे मी पोलीस पाटील पडत नाही, कारण एक पोलीस पाटील म्हणजे लय कठीण असायचं पूर्वीच्या काळामध्ये, पिढ्यानपिढ्या भांडण चालायचं पाटीलकीवरून. पण ज्यावेळेस गावानं सांगितलं सगळ्या करायचं तर लाडू पाटलांना करायचं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं प्रांताला की हे करा आणि ते झाले. आणि 32 वर्ष पोलीस पाटीलकी सांभाळत असताना समाजाची सेवा करण्याचं काम केलं, प्रश्न मिटवण्याचं काम केलं, भांडणं मिटवण्याचं काम केलं. हे वैशिष्ट्य त्यांचं. आणि म्हणून अशा प्रकारचं व्यक्तित्व इथं शालेय शिक्षण मिळालं. सारोळ्याला जाणं म्हणजे मधल्या रस्त्यानं सुद्धा कठीण, कधी कधी अपघात झाले, पावसाळ्यात अडचणी झाल्या. इथं विद्यालय काढवलं आणि शारदा विद्यालय माझं नाव, शारदा विद्यालय सुंदर पद्धतीने चालवलं. या गावाचं वैशिष्ट्य एकत्र येणं आणि काम करणं, मनापासून सगळे एकत्र असतात, सामुदायिक पद्धतीनं वाद मिटून एकत्र गावाचं काम करतात. आणि आपली असलेले बेलसोंडा, आमलेवाडी आणि टाळूची वाडी सगळ्यांचा मेळ घालून एकत्र पुढे जाण्याचं काम हे गाव सातत्यानं ही गावची मंडळी नेतृत्व करत असते. आणि म्हणूनच या सगळ्या आज अभिनंदन आपण करतो आहोत लाडू पाटलांचं, पण अभिनंदन करतो आहोत एका पिढीचं, ज्या पिढीनं हे सगळं काम केलेलं आहे. खरं म्हणजे लाडू पाटील भाग्यवान सुद्धा आहेत. ते भाग्यवान याच्या करता आहे की चंद्रकांत आणि नितीन सारखे 2 मुलं त्यांची आहेत. हे भाग्याचं लक्षण असतं. मुलं पुढं चांगले निघणं हे भाग्याचं लक्षण. हे 2 जण आहेत. चंद्रकांतचं वक्तव्य चांगलं, पण नितीनचा फोन आला का समजायचं लाईट गेलेली इकडं. खरं सांगतो मी, सतत लक्ष गावाच्या कामावर. आणि एक आणखी वैशिष्ट्य, सध्या कोण कुठं पळल याचा भरोसा नाही. अनेक मार्ग झालेले आहेत. युतीचे 3, आमचे 3, सत्ता मिळाली तिकडं, जिकडे घुगऱ्या तिकडं काय. अशा वेळेस विचारानं राहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. आणि इकडचा हा विचार पुरोगामी विचार आहे. आणि त्या पुरोगामी विचारावर राहण्याचा निर्णय हा सगळ्यात महत्वाचा. चंद्रकांत जीवनात काय असेल, सत्ता मिळते नाही मिळत काय तो भाग वेगळा. भाऊसाहेब मला एकदा म्हटले ते अरे तत्वाचं राजकारण असतं, तत्वावर पाळीत जायचं, कारण ते सगळे कम्युनिस्ट आले. इथं सगळी डोके तसे लालच होते आपले. नाव आपण शाहू महाराजांचं घ्यायचं, नाव महात्मा फुलेंचं घ्यायचं, नाव बाबासाहेब आंबेडकरांचं घ्यायचं, आणि मात्र पाठिंबा मात्र त्या जातीवाद्यांना, धर्मवाल्यांना द्यायचा, धर्मांधांना. हे काय बरोबर नसतं तुम्हाला सांगतो. आपण आपल्या विचाराबरोबर राहिलं. पुरोगामी माणसाचा विचार कोणताही लक्षात ठेवा. पुरोगामी माणसाचा विचार खरा खुरा तो विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, शाहू महाराजांचा आहे, महात्मा फुलेंचा आहे, आंबेडकरांचा आहे, तो राज्यघटनेचा आहे. आदरणीय पवार साहेब असतील किंवा आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही असणारे सगळे या विचाराबरोबर राहतो. याला कारणच हा बहुजन समाजाचा विचार आहे, शेतकऱ्याचा विचार आहे, गरीब माणसाचा विचार आहे. त्या विचारावर राहिलं पाहिजे. नाव तर सगळे घेतील आता, शाहू फुले आंबेडकर कोणीही म्हणतं, पण ते खरं नसतं रे. आपण तपासलं पाहिजे का खरं कोण आणि खोटं कोण. आज शेतकऱ्याची परिस्थिती, शेतकरी मेळावा म्हणून 2 शब्द बोलेल. खासदार साहेब इथं आलेले आहेत, आणखी सगळी मान्यवर आलेले आहेत, आदरणीय ताई आहेत, त्यांना बोलायचं आहे. पण एकच सांगेल, शेतकऱ्याची अवस्था काय खरं आहे.
2007-8ला त्यावेळेस देशामध्ये कर्जमाफी पहिली केली. त्याच्यामध्ये कृषी मंत्री ते होते, राज्याचा कृषी मंत्री मी होतो. पवार साहेबांनी सांगितलं त्यावेळेस, केंद्रामध्ये पटवून दिलं की वेळ आहे शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची. अडचणीत आला शेतकरी पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्यावेळेस कर्जमाफी झाली. त्यानंतर आपण पाहतो कर्जमाफी ज्यावेळेस आमचं सरकार आलं महाविकास आघाडीचं, पहिल्या मीटिंगमध्ये आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि कोणताही त्रास न देता, नाही तर एकदम मध्ये कर्जमाफी आहे 70 रकमेचा फॉर्म भरावा लागायचा, त्यानंतर कर्जमाफी होत होती. आम्ही म्हणलं एकदाच जा फक्त बँकेत, ओळख पटवा. ही कर्जमाफी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी घेतली होती. आता खरं सांगतो मी तुम्हाला, वेळ नाही, मला पुढे जायचंय, ताईंना वेळ नाहीये, परंतु एकंदर झाली ती पाहिल्यानंतर एका गावामध्ये गेलो. पाथर्डी तालुक्यातलं गाव होतं. मोठा देवी असेल, वृद्धेश्वर, सगळ्या एवढा किती पाऊस झाला माहिती आहे तिथं? 1370 मिलीमीटर पाऊस पाथर्डीत झाला. 1370 काही तासांमध्ये, म्हणजे काही 2-3 दिवसामध्ये पाण्याचा लोंढा आला. शेताच्या शेत वाहून गेले. शेवगाव तालुक्यात अत्यंत अडचणीची परिस्थिती. मी एक ठिकाणी म्हटलं, अरे ते सोयाबीन गेलं, सोयाबीन परत उभं राहील. कापूस गेला, कापूस असेल तर ते उभं राहील. पण ज्याचं खरडून गेलं त्याचं काय? तुम्हाला सांगतो, अनेक जमिनी अशा आहे की फार खडकच लागलाय त्यांचा. कसा शेतकरी हो? ते खाली बसलेलं पोरग ढसढसा रडायला लागलं. मी म्हटलं, अरे याचं काय झालंय? मी खुर्चीनं उतरलो, खाली बसलो. ते भेटायला गेलो. ते म्हणे त्याची 1.5 एकर होती, अख्खी वाहून गेली म्हणे, खडक लागलाय. सरकारनं अशा वेळेस भक्कम पाठीशी उभे राहिले पाहिजे. भाषण जोरदार करतात, पण काय दिलं असं जरा तपासून पहा तुम्ही. मी अनेक उदाहरणं देईल की आमच्या काळामध्ये, महाविकास आघाडीच्या काळामध्ये अनेक शेतकऱ्याच्या पाठीशी उभं कसं राहत असं. पवार साहेबांचं उदाहरण मी तर देतोच, परंतु विलासराव देशमुखांचे उदाहरण आहेत. शेतकऱ्याला जाते, जाऊ द्या म्हणायचे, द्या त्यांना. 5 आणि 6 साली तुमच्याकडं बाजरी, म्हणजे सततच्या पावसानं बाजरी गेलो म्हणून प्रत्येकाला पैसे दिले होते. आठवतं का नाही? काय आपण थोडं लवकर विसरून जातो. त्या मोबाईलमुळे सगळा घोटाळा होऊन राहिलाय. सगळ्यांना पैसे घाले होते, कारण विलासराव म्हणायचे ठीक आहे द्या. अरे आता तुम्हाला किती पैसे आले विचारा त्यांना, माहिती घ्या तिकडे काय अवस्था आहे. ते कापूस जो सडला त्याचे फक्त त्याचं बाहेर तेवढं ते काढायचं, काढते तेवढं तरी होईल का? आता पाठीशी उभं राहणार नाही. इतर मात्र खर्च मात्र जोरदार चाललेले दिसत आहेत. हे चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतंय. शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी सरकारची आहे. कर्जमाफी याच काळात झाली पाहिजे. सरकार शेतकऱ्याला पुन्हा उभं केलं पाहिजे, हा खरा संदेश आहे. आणि म्हणून आज लाडू पाटलांचं अभिनंदन आहे, अभिष्ट चिंतन त्यांचं मी करतोय. उभय त्यांना खूप मोठं आयुष्य मिळावं. आनंद पुन्हा एकदा दीर्घायुष्य. खरं माझ्यापेक्षा फक्त 75 कसं म्हटलं मला माहित नाही, परंतु माझ्यापेक्षा 6 थोडा हिशोब करून घेतला. 75 जुळून घेतलेलं आहे तू, त्यामुळे काही हरकत नाही. परंतु योग्य वेळी चांगला सत्कार आनंदानं वातावरणात होतो, याचा आनंद मला निश्चितपणे सगळ्यांना होतो आहे. खूप आयुष्य चांगलं मिळावं, दीर्घ आयुष्य मिळावं आणि त्या सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा याकरता शुभेच्छा देतो. 2 शब्द संपवतो, मी पुढे निघून जातोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.